संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी पहिली सलामीची जोडी अर्थातच नो डाऊट राकेश कांबळे आणि अमोल कांबळे ही ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रतीक गोपाळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 12 मिनिटाचा वेळ 3 षटक. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न कल्पेश वरेकर चेंडूवर येतील तत्पूर्वी मात्र एक धाव इथे मिळवली जाईल आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येचं खातं इथे मात्र खोलत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. तीन षटकांचा सामना 12 मिनिटांचा वेळ. अगदी 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. क्षेत्ररक्षण करणारी टीम लोअर फुल टच चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न अगदी एकेरीने धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. दोन धावा धावफलकावर लागतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा प्रत्येक राईटामध्ये विकेट. यावेळेस अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातो. एक अगदी चुरशीची लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल शेवटच्या चेंडू पर्यंत. एका बाजूने माळसवडे संघ तर एका बाजूने गवळेवाडी संघ, एका बाजूने राकेश कांबळे तर एका बाजूने नरेश गोपाळ, एका बाजूने निलेश गवळी तर एका बाजूने अमोल कांबळे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे मात्र फटका सजवलाय आणि भिरकावून दिलाय. शॉट लॉंग लेग सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार. येस अक्षय वनागडे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देखील स्वीकारायचा आहे आणि यलवंजुगाई संघ आपण देखील या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. यस शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेब आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. दोन धावा मिळतील चेंडूवर आणि 2 धावेच्या मध्ये 9 धावा धावफलकावर लागतात. 10 धावा धावफलकावर लागतात. माफ करा. मात्र डॉट चेंडू होता. शेवटचा चेंडू आला डॉट. नवीन गोलंदाज फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आरसीसी गवळेवाडीचा फिरकीचा बादशाह निलेश गवळी गोलंदाजी मार्कवर दाखल होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम गवळेवाडी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर अमोल कांबळे. यावेळी पुन्हा एकदा गोलवर टप्प्याचा चेंडू. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. गणेश वरेकर येतील तत्वर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर आणि मिड इन द विकेट आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावर लागतील. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यस राजेंद्र कांबळे साहेब आपण देखील आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजेंद्रजी कांबळे साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. या ठिकाणी आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. बॅट मधून शेवटच्या 2 चेंडूवर 2 लागोपाठचे षटकार आपण पाहिले. अक्षय बनागडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संदीपजी खेतर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देणार आहोत आपण अक्षयला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अगदी खेतल फॅशन स्टुडिओचे सर्वे सर्वा अगदी मराठी माणसाचं मराठी दुकान आपण पाहिलं गेलं तर लालबागच्या मुंबईच्या शहरामध्ये अगदी आवर्जून सांगेल सर्व खेळाडूंना इथे अवश्य भेट द्या या दुकानाला, या शॉप्सला.
यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून आला स्वीट साऊंड, चेंडू निघून चालला आउट ऑफ द ग्राउंड. राकेश कांबळे नावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड फटका आपण पाहतोय, षटकार. यावेळेस मात्र पंच आपल्याला वळतात, यस इशारा करतात, यस तिचा वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. यस धावफलकावर धावा लागले तब्बल 20. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलून काढला समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ लॉंगच्या मधून चेंडू निघून चाला सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. इथे मात्र राकेशला माघारी परतावा लागेल. विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो मासवडे संघाला. शेवटच्या चेंडूवर आले विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गेल्या सामन्याचा सामनावीर दयानंद. नवीन बॉलर मंगेश. शेवटचा आणि अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, आणि इथे मात्र भिरकावून दिलाय अमोल कांबळेच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाचा पुरेपूर समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा मिळतील या चेंडूवर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या धावसंख्येवर. या सचिन पाटील साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन पाटील साहेब. फुल टॉस. इथे मात्र फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता अमोल याचा. तो प्रयत्न कुठेतरी फसला आणि फ्री होम डिलिव्हरी देऊन बसलेत. परफेक्ट कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो मालसावडे या संघाला. अमोल कांबळे इथे मात्र परतीच्या प्रवासाला. या स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. इन आउट थोडंसं फास्ट करा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत श्री निनाय विटलाई स्पोर्ट्स
करुंगळे देऊळवाडी आणि त्यांना फाईट करतील श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे. पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत. यस वाईट बॉल आलाय. अभंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 31 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच करुंगळे देऊळवाडी संघाने त्यांना फाईट करतील अंबार्डे संघ. पहिला सेमीफायनल या स्पर्धेतील अर्थात राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4 पाहणार आहोत आपण. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. यावेळेस आडव्या बॅटनं उडवलाय खेळाडू आहे जयेश. त्या ठिकाणी कोणती चुकी होणार नाहीये. विकेटचा होईल पतन. टिपलाय झेल आणि संपलाय अनिल पाटील यांचा खेळ. अनिल पाटील बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील फटका फसलाय गणेश परेकर. चेंडू खाली नेते मात्र काय घडतंय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चुकी घडली गेली आणि चुकीला मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये माफी नाही आहे. चौकार येतोय. यावेळेस बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. इथे मात्र ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट जयेश येतात चेंडूवर. तत्वर मात्र फंबल झाले थोडेसे. 2 धावा देखील मुकम्मल झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेटचं होईल पतन. किरण इथे मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सामन्याचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय आणि या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या धावसंख्येवर. 38 धावांचं टार्गेट सेट केलंय मासवडे संघाने. गवलेवाडी या संघासमोर कॉल दिला जातोय शेवटचा आणि अंतिम कॉल. एका बाजूने करुंगळे देऊळवाडी संघ आणि त्यांना फाईट करतील श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे संघ. अंबार्डे संघाचे संघनायक आपण या. करुंगळे संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. टॉच कप बॉस मध्ये नक्कीच आपलं स्वागत केलं जाईल. पहिला सेमीफायनल आपण पाहणार होतो या स्पर्धेचा अर्थात श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4 आणि पहिला सेमीफायनल. 2 संघांमध्ये एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे संघ तर एका बाजूने श्री निनाई विटलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस अगदी आपण पाहतोय श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2026 या स्पर्धा ही अगदी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख करणं केलं गरजेचं आहे. अगदी प्रथम क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला श्री विठोबा संभाजी खेतर साहेब आबा त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. तसेच द्वितीय क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे या स्पर्धेसाठी श्री सुरेश लक्ष्मण खेतलजी साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक. तृतीय क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे विजय गवळी दादा त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. चतुर्थ क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे राहुल पाटील साहेब होम साई ट्रॅव्हलचे सर्वात त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. तसेच प्रत्येक मॅचच्या सामनावीर टी शर्ट ब्युटिफुल टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे खेतल फॅशन स्टुडिओ
चे सर्व सन्माननीय आदरणीय संदीपजी केतल साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक असेल। तसेच मालिकावीर चषक आम्हाला लाभलेला आहे श्री विजय मनोहर केतल साहेब त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक असेल। उत्कृष्ट फलंदाज चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे युवा नेते सन्माननीय आदरणीय राजेंद्र कांबळे साहेब त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक। दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय उत्तरार्ध आणि या उत्तरार्धाला होते सुरुवात। तब्बल 38 धावांचं टार्गेट सेट्स केलंय आणि ते चेस करण्यासाठी मिस्टर डायनामाइट आणि आरसीसी गवळेवाडी संघाचा वंडर बॉय कल्पेश वरेकर दाखल होतोय खेळपट्टीवर। गोलंदाजी मार्गवर अनिल पाटील पहिला चेंडू स्क्वेअर कट डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे बॉलने दिशा जरूर बदलली आहे मात्र तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे डीप मध्ये। नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात। यावेळेस स्विंग आणि मिस बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये। यस सेमीफायनल 2 षटकांचे असतील। विनंती असेल नोंद घ्यायची आहे अंबार्डे आणि करुंगळे देवळवाडी संघ सेमीफायनल 2 षटकांचे असतील। कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं या 2 चेंडूवर। पहिल्या चेंडूचा विचार केला तर 2 धावा आल्या त्यानंतर मात्र डॉट चेंडू आला। हाफ ट्रॅकर फिरकावून दिलाय समोरच्या दिशेने अगदी राकेश कांबळे आणि ते मात्र झेल होतोय ड्रॉप आणि झेल जातोय सीमारेषे पार षटकार येतोय। रशी आहे मित्रांनो रशी आहे रशी बाहेरची षटकार येतोय। आयोजकांच्या माध्यमातून रशी दाखवलेली गेलेली आहे पहिल्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात रशी आहे कापड आणि अनिल मित्रा अनिल आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत। यस जास्तीचा वेळ मित्रांनो घेऊ नका षटकार आहे। सकाळच्या 17 पासून आम्ही सांगत आलोय यस षटकार येतोय यावेळेस फटका फसलाय फिल्डर डाऊन द बॉल आणि जजमेंट थोडस खराब आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे। उंची गाठली होती मात्र जजमेंट चुकलंय। 2 धावा पूर्ण केल्यात अगदी चित्ताच्या चपळाईने वाऱ्याच्या वेगाने इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात। कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं। व पाहिलं गेलं तर छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर डायनामाइट यांची बॅट मात्र खोलायला सुरुवात केली। यावेळेस लेग स्टंप पाहावी लागेल यास दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय जरूर धावफलक जाऊन पोहोचतोय
तो तब्बल 11 या धावसंख्येवर. अगदी 38 धावांचा टार्गेट चेस करताना अगदी उत्तरास प्रत्युत्तर देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज नरेश गोपाळ. स्क्वेअर कट, नजाकत भरा स्ट्रोक. चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सीमारेषे पार. भीतील धावा 4, चौकार. पंधरा धावा धावबलकावे लागतायत. अगदी 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. टप्प्याचा चेंडू आपण पाहिला गेला तर अगदी दिशा देण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावफलकावर धावा लागले 16. तदवर मात्र नामोल्लेख करूया. जेवण सौजन्य लाभलेलं आहे. सन्माननीय आदरणीय सदैव बापू वरेकर साहेब त्यांच्या माध्यमातून आपल्याला अगदी अन्नदान म्हटलं की श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि पुण्याचं काम अगदी सहदेव बापू वरेकर साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील विशेष कौतुक. श्रेयांश स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय महेश वाडेकर साहेब यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक सन्माननीय आदरणीय सचिन गणपती वाळवणकर साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. तसेच मेघांश स्वप्नील खेतल सर याचा देखील विशेष कौतुक केलं जाईल. पाणी सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तसेच विहान स्वप्नील वरेकर असतील, रामचंद्र केसकर असतील, श्री बाळकृष्ण हप्पे साहेब असतील त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक असेल. मॅचच्या दिशेने अगदी दुसरा षटक, निर्णायक षटक आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटका जर विचार केला तर तब्बल 16 धावा आल्या. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. टीम गवळेवाडी या संघाला 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सुरेश पाटील. यावेळेस बॅटिंग यष्टिरक्षकाच्या माधून चुकी जरूर घडते, मात्र बॅकअप चांगला आपल्याला जरूर पाहायला मिळाला. सिंगल झाली एक्झिक्यूट. दोन षटकांचा सामना असेल. त्याला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा मित्रांनो, विनंती असेल. जास्तीचा वेळ घेऊ नका मासवडे संघ. जास्त विनंती आहे आपल्याला देखील. लेफ्ट आर्म बॅट्समन कल्पेश परेकर या नावाची देखील चर्चा राहिली. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि सक्सेसफुल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. भीतील धावा 4, चौकार. दहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत सामना झाला यातील मात्र शंका नाही. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि निकाल देखील तोच लागतोय. 2 in a row. दुसरा चौकार येतोय आपला कल्पेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आणखी एक आणि इथे मात्र झेल होतं ड्रॉप. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला जरूर मिळाला.
अगदी जाळं विणलं होतं, पुरता फसला असता जरा झेल कंप्लीट झाला असता. 2 धावा मिळतील चेंडूवर. नेक्स्ट बॉल. यावेळेस यष्टीरक्षक चुकी करतायत आणि इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण करतात. काय रनिंग बिटवीन द विकेट चालू आहे, अगदी कमालीचा रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आणि बायच्या स्वरूपात 2 धावा येतात. 29 धावा धावफलकावर आहेत. 29 ऑन स्कोर बोर्ड. 7 चेंडू 9 धावींची आवश्यकता आहे. यस राजेंद्र कांबळे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या. यस डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी देवळवाडी करुंगा या संघाला. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. यस पंच वाईड बॉल. यस वाईड आलाय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. यावेळेस चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. दरम्यान 31 धावा धावफलकावर लागल्या. यस शेवटचा आणि अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर राकेश कांबळे पहिला चेंडू डॉट येतोय. पाच चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. यावेळेस डॉट, आणखी एक डॉट, डॉट वर डॉट, लागोपाठचा दुसरा डॉट आपण पाहतोय. राकेश कांबळे 4 चेंडू 7 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. आरसीसी गवळेवाडी संघ की मालसवडे संघ. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तर तब्बल 33 या धावसंख्येवर. अजूनही 5 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 3 चेंडू 5 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, लांबून येतील. त्याचबरोबर मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून दोन्ही फलंदाजांमध्ये. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज इथे मात्र
संघर्ष करतायत विजयासाठी. 2 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल येतोय. काय घडतंय, काय बिघडतंय. स्ट्राइक रोटेट होणार नाहीये हे देखील पाहावं लागेल, महत्वाचं आहे. आता मात्र मालसवडे संघाला देखील एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण दिलेला 12 मिनिटाचा वेळ इथे मात्र संपला आहे. एक खेळाडू या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळवावा लागेल. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे. दोन चेंडू 2 धाब्यांची गरज. यावेळेस फटका चांगला आहे आणि काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो RCC गवळेवाडी या संघाने. आणि हार्ड लक बॅड लक श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसोडे संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडू तिने खेळात आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार.